नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. तर बॅकग्राऊंड बघून, देवारा बघून समजलं असेल, अंबरातला आहे मी सध्या. आणि सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि काय 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 परत येतं. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आमचा तीळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका. अशी 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 फुसकी काय झाली? फुसकी कुठे झाली आहे? आवाज ऍक्च्युली फुसकी का झाली आहे, कारण माझ्या नवऱ्यानं मला जो दाखवलाय ना पिक्चर, तोच आता माझ्या डोक्यात घुमतो. झालं काय माहितीये का, आज संडे होता आणि आम्ही इथे घरी आलो आणि आता देवपूजा करायची आहे ना, म्हणजे उद्या सण आहे. तर मी बोला चला आज घरी येऊ. आणि हे घर बंद बरं नाही वाटत सणाच्या दिवशी. बऱ्याच सणामध्ये माझं घर बंद असतं, तर मी बोललो ठीक आहे पहिले आपण जाऊ. आणि तर आम्ही आलो आणि जेवलो. आणि ना मला ना खूप दिवसापासून अक्षय कुमारचं ती मूवी आहे ना, कठपुतली करू, ते सिरियल किलरचं आहे. मला असं सिरियल किलरचे मूवीज किंवा बुक्स ऐकायला, इन्व्हेस्टिगेशन करायला थोडं आवडतं मला. तर मी बघत होतो, मी हिला सांगितलेलं बघू नको, मी बघतो म्हणजे मी अशीच राहू. सुट्टीचा दिवस आहे, तू पिक्चर लावला तर मग मी जेव्हा घरी नसेल तर घाबरणार ना. नाही, मला आज थोडी वाटेल जरा भीती म्हणजे भीती नाही, ते असं मला काय असं बघितलं की माइंड डिस्टर्ब होऊन जातं. आणि अजून एक गोष्ट, मगाशी टीव्ही बघताना बेल वाजली जोरात, तिने घाबरले, आतमध्ये गेली. असं नाहीये, कोण आलं मला वाटलं म्हणून मी गेली जरा. आणि आमच्या इकडे जसं तुम्हाला माहिती आहे, आपलं अयोध्येला राम मंदिर उभारण्यात आलंय. तर कॉम्प्लेक्स सेलिब्रेट करतात. आता तिकडनं ते हे देवाचे अक्षता असतात ते, आणि ते सांगितले देवाला ठेवा, तर आम्ही ते ठेवले. आणि आमचं जे सुवेर आहे ते झालं 10 दिवस झाले, संपलं. आणि आम्ही छोटीशी, म्हणजे झालं काय पाहिजे, ज्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता, म्हणजे सॉरी मी कॅमेरा माझ्याकडे, ज्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता ना, त्या दिवशी म्हणजे कोणालाच आयडिया नव्हती, ह्यांना पण आयडिया नव्हती आणि आम्हाला पण आयडिया नव्हती डिस्चार्ज मिळणार. झालं असं, मम्मी आणि माझी सिस्टरला ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये होते आणि तिची मम्मी पण आली गावावरनं, तर ती पण होती. आणि आम्ही डबा द्यायला जाणार होतो, पण काय झालं, सोमवारी त्यांनी सांगितलं की डोळ्यांचे डॉक्टर येणार आहेत प्रत्येक बाळाला चेक करायला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सांगू की कधी डिस्चार्ज आहे, काय मुलांची प्रकृती बघून प्रत्येक बाळांची, म्हणजे त्या वॉर्ड मधल्या. तर मग मम्मीचा फोन आला की ते डॉक्टर आले ना, की डॉक्टर बघून झाल्यावरती ते आज डिस्चार्ज देणार आहेत. म्हणजे बहुतेक जणांना दिला त्यांनी, 5-6 जणांना. मग त्याच्यामध्ये आम्हाला पण दिला. मग आम्ही पण एकदम असे शॉक, आम्ही डबा घेऊन जाणार होतो तर अरे डिस्चार्ज मिळाला. मग आम्ही डबा ठेवला आणि मग बाकी सगळी काय तयारी होती पाळण्याची आणि तिथे त्यांना काय द्यायचं होतं, मग ते पण घेऊन गेलो. म्हणजे एक तिकडे आवडलं मला, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपण जसं काही, आता असं नाही सांगितलं तरी चालेल, आपण काही नर्सला किंवा काही असे पैसे देतो किंवा काय स्वीट्स वगैरे देतो. स्वीट्स तर आम्ही दिले, म्हणजे पेढा बर्फी मिक्स दिली, कारण आमच्याकडे पेढा बर्फी दोन्ही आलं होतं म्हणून. पण त्यांनी नर्सनी काय सांगितलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या म्हणजे वेगळ्या केसेस पण येतात, कोणी अगदी अतिशय गावातली सुद्धा येतात की ज्यांच्याकडे जरा पण म्हणजे पैसे नसतात किंवा काय. तर तुम्ही काय करा की आम्हाला पैसे देण्याच्या ऐवजी त्या मुलांना, बाळांना कपडे द्या, म्हणजे 12 जोड झबली टोपरी जे असतात ते तुम्ही द्या. पैसे वगैरे इथे तर घेत नाहीत किंवा काय असं बाकी काय देण्यापेक्षा तुम्ही ते द्या, की जेणेकरून आम्हाला त्या मुलांना, म्हणजे ते जेव्हा डिस्चार्ज घेतात तेव्हा त्यांना देता येईल असं. मग आम्ही म्हटलं अरे खूप छान आहे, मस्त आयडिया. मग आम्ही काय केलं, डिस्चार्जच्या वेळेस म्हणजे बाय, म्हणजेच माझी नणंद, आता आम्ही बाय म्हणतो तर तुम्हाला कळलंच असेल, बाय आणि आम्ही लवकर निघालो आणि उल्हासनगरला थोडं तिकडे मार्केटमध्ये 5 मिनिटावरतीच आहे ते मार्केट. मग तिकडे थोडंसं शॉपिंग म्हणजे हीच सगळी झबलं टोपरा वगैरे ते घेतले, 12 सेट घेतले, त्याचे स्वीट्स घेतलं, कारण स्वीट्स देणं तर महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी एवढं बरं केलं 4-5 दिवसात आणि सोडलं तिकडे घरी, त्याच्यामुळे स्वीट दिले. आणि मग ते झबली टोपरी आणि सॉक्सचे असे हे दिलं, सॉक्सचे जे जोड आहेत त्याच्या 10-12 हे सेट असं आम्ही त्यांना गिफ्ट केलं हॉस्पिटलला. म्हणजे त्यांच्याकडूनच तसं सजेशन आलं, तर ते ऐकायला पण छान वाटलं. तुम्ही एवढं केलं पण खरं सांगू हे मला आता हे व्हिडिओ करताना सांगितले, मला माहितच नाही एवढं. आम्ही एवढ्या लवकर गेलेलो, त्याचं म्हणजे
आता कारण म्हणजे आम्ही म्हटलं सामान घ्यायचं सामान, आणि हा बायचं तिचं बिचारीचं उद्यापन होतं आणि ती आम्हाला भांडुपला बोलावणार होती सगळ्यांना. मंगळवारचं ती जे उपवास करत होती त्यांच्या कुलदेवीचे त्याच्यासाठी, पण आम्हाला नेमकं तेव्हा सुएर चालू होतं. मग तिने काय केलं, तिचे जे ब्लाऊज पीस वगैरे घ्यायचे होते तेही घेतले आणि आम्हाला हे सगळं सामान घ्यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही ते घेतलं. पाळणा बघणार होतो पण घाईमध्ये पॉसिबल नाही झालं. तेवढ्यातच म्हटलं डिस्चार्ज होतं, मग तिकडे पण आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये. मग आम्ही म्हटलं पाळणा आता घरी आल्यावरती बघू. त्याच्यामुळे पाळण्यासाठी 1-2 ठिकाणी फिरलो, पण त्याचे म्हणजे रेट्स तर सांगितलेच पण नीट बघता पण आलं नसतं घाईमध्ये. 8,000 5,000 असे होते ट्विन्ससाठीचे. हां, मग म्हटलं की ते थोडंसं आरामात बघू आणि मग आम्ही आलो ते जे गिफ्ट आहे ते घेऊन. आणि हे ना एकदम सडनली आले, म्हणजे फोन फक्त पप्पाला केला की आम्ही येतोय आणि आता घरी फक्त मी, पप्पा आणि बाबू होता आमचा, आणि बाकी माझा भाऊ तो कामाला गेलेला. आता डेकोरेशन काय करायचं, म्हणजे डेकोरेशन काय आपल्याला आता काय समजत नाही. तेव्हा काकीला बोलवलं, बिचारी काकीला पण जमत, दोघी काकी आल्या माझ्या, आणि मग ते थोडंसं रांगोळी काढली जराशी आणि फुलं ठेवून त्यांनी. मी म्हटलं पण खूप छान केलं. मी छोटासा व्हिडिओ काढलाय तो बघा तुम्ही. आणि आम्ही जेव्हा बघितलं तिकडे म्हटलं हे कोणी केलं, तर काकी म्हणे अगं मी काहीतरी आपलं केलं. पण छान, म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये असं वाटलं ना ऍक्च्युअल मध्ये असं व्हिडिओ मध्ये बोलायचंय म्हणून नाही, पण सगळेजण आपले फॅमिली मेंबर जवळ असणं किती गरजेचं असतं ना हे यावेळेस कळतं. म्हणजे आम्ही प्रत्येक डिसिजनच्या वेळेस, म्हणजे जसं शरदने तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इथून हलवायचं होतं, तिथे न्यायचं होतं, तिला डिस्चार्ज देत नव्हते प्रायव्हेटमधून, म्हणजे 4थ्या दिवशीच देणार होते. पण आणि इकडे गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी म्हणजे अतिशय पाठी लागलेले, म्हणजे लिटरली सांगितलं तुम्हाला आईला आणायचं नसेल तर तुमच्या बाळांना उचला आणि तुम्ही डिस्चार्ज घेऊन जा म्हणून, कारण ती बरी नाही होणार हे ते. एवढं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटमध्ये थोडंसं ट्रीट कसं करतात. ऍक्च्युली तिकडे लोकच म्हणजे अशा भागातून येतात की त्यांना ते सारखं सांगितल्याशिवाय समजत नाही, पण त्याच्यामध्ये हे आपल्यासारखे पण त्याच्यामध्ये भरडले जातात आणि त्यांचं ऐकावंच लागतं. आमच्याकडे काय ऑप्शन नव्हता. मग म्हटलं काय करायचं काय, तर प्रत्येक वेळेस मग काकींना, म्हणजेच काका काकी निशांचे मम्मी पप्पा, त्यांना कॉल करायचा, काकी असं आहे, कारण आई तर हॉस्पिटलमध्ये होत्या, त्यांना तर म्हणजे त्या ऑलरेडी टेन्स होत्या, त्यांना काय विचारणार होतो आम्ही, त्या आधीच एकदम घाबरल्या होत्या की काय मी कसं सांगू काय करू. मग आम्ही काका काकींना विचारायचो, हा मग काकी सांगायच्या, मग मी येऊ का. काकी पण 2दा सोबत आल्या होत्या तिकडे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये की तिला डिस्चार्ज देणार का विचारायला, पण त्यांनी अखेर नाही सांगितलेलं. पण ॲटलास्ट 3ऱ्या दिवशी त्यांनी जबरदस्ती, म्हणजे माझ्या जावेनेच सांगितलं की मला जायचंय, माझी बाळं तिकडे आहेत म्हणून. मग तेव्हा त्या डॉक्टरांनी तुला जायचंय का, तेव्हा संध्याकाळी 3ऱ्या दिवशी, म्हणजे 4थ्या दिवशी सकाळी देणार होते, तो फक्त 1 रात्र अगोदर त्यांनी मग डिस्चार्ज दिला. मग तसंच तिकडून त्यांना तिकडे शिफ्ट केलं. मग असं सगळं फोनवरती त्या येऊन असं झालं सगळं. त्याच्यामुळे असं वाटतं हां चल, हां काकींना विचारते, काकांना विचारते काय करायचं, पप्पांना विचारते, असं करून करून आलो एकदाचे घरी. आणि छोटंसं 5वीचं कार्यक्रम पण केला आमच्याकडे, म्हणजे 5 दिवस होऊन गेलेले, पण कसं आता आमच्याकडे गावकार येतात, म्हणजे गाव आता आमच्या इकडे विडे भरण्यासाठी, तर त्यासाठी आम्ही छोटंसं केलं. म्हणजे ते पण दाखवतो मी तुला व्हिडिओ. काय एवढं मोठं नाही केलं, खूप घाईघाईत, सगळं घाईघाईतच होतं. इन द सेन्स ऍक्च्युली 5व्या दिवशी करतात. तर काकांचा फोन आलेला, आता 5व्या दिवशी समजा आता अशा होतं की काही वेळेस बाळा हॉस्पिटलमध्ये असतात किंवा काय, तर 5व्या दिवशी एकतर 7व्या किंवा 9व्या दिवशी असं करून घ्या असं सांगितलेलं. आता 7वा दिवस पण त्यांचा हॉस्पिटलमध्येच होता. तर आम्हाला शंकाच होती ऍक्च्युली की 9व्या दिवशी, कारण नक्की नव्हतंच डिस्चार्जचं, पण ते नशीब काय माहिती समर्थ ग्रुपने त्यांनी सांगितलं 9व्या दिवशी देतो डिस्चार्ज. 8व्या दिवशीच दिला, म्हणजे संडेला. आणि मग म्हटलं चला उद्या 9वा येतं, मग 9व्या दिवशी मध्ये संडेला कुठे दिला, हा संडेला नाही मंडेला, संडेला नाही दिला, मंडेला डिस्चार्ज दिला 8व्या दिवशी. आणि मग 9 तारखेला आम्ही 5वी घरातच करायची होती. ती तर 5वी घरातच करतात, पण इकडे बडेकरांमध्ये नाव घे आमचं, उद्धार कर आमचा बडेकरांचा. अरे उद्धार नाही, श्री कसा म्हणतो, गावकारी येतात आणि ते ठेवतात, कारण आम्हाला सुएर असतं. तर ते व्हिडिओ मी व्हिडिओ टॉन्ट होता नाही, हा सगळ्यांना माहिती, सगळे व्हिडिओ बघतात ते समजू शकतात, हा टॉन्ट नाही. बोल बोल. प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते, तशी तुझ्याकडे. मग तू कसं मला उद्धार करते म्हणून. हिचं माझं जाम भांडण होतं रे ह्याच्यावर ना. पण कसं ऍक्च्युली मी वागतो असं बाबा. तर मग मी 5वीचा पण थोडासा शॉर्ट ठेवलेला आहे, म्हणजे कसं ते सटवाई देवीचं पूजन केलं जातं. केळीचं पान असं मुकुट म्हणून लावतात आणि वरती अशी जास्वंदाची कळी लावतात.
तर मी ते व्हिडिओमध्ये दाखवीन आणि थोडासा व्हॉइस ओव्हरमध्ये सांगेन काय मांडणी केली आहे. पण तुमच्याकडे कशी पद्धत करतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. हा, आता ऍक्च्युली सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते ना, बाकी काय नाही. आणि एकच पद्धत म्हणजे ती थोडीशी बोला. मला माहिती नाही, आम्ही विसरलो की काय झालं ते माहिती नाही. आता काका काकी आणि मम्मी पप्पा पण व्हिडिओ बघतील तेव्हा लक्षात येईल. असेल पद्धत आणि आम्ही केली नाही की नसतेच हे माहिती नाही. तर सटवीचं पूजन जेव्हा केलं जातं सटवाई देवीचं, तेव्हा 5वीच्या दिवशी आपण म्हणजे पाटी पेन्सिल ठेवण्याची पद्धत असते, असं वही पेन किंवा पाटी पेन्सिल, कारण ती सटवाई येऊन आपलं बाळाचं हे लिहून जाते. तू सांगितलं का नाही? तर पण इथे ती आहे की नाही पद्धत मला माहिती. पाटी पेन्सिल ठेवतात, पहिली गोष्ट ठेवतात की ती येते आणि लिहून जाते आपल्याकडे. तर मला वाटलं की नसेल इथे, पण असं मी कधी ऐकलं नाहीये की 5वी मध्ये हे नाहीये, कारण 5वीचं पूजनच ती सटवाई त्याच्यासाठीच असते की ती येऊन आपलं हे लिहून जाते. म्हणून काय लिहून जाते म्हणजे आपलं काय बोलतात, भाग्य लिहून जाते असं येऊन. मग मी म्हटलं नसेल म्हणून, जर तुमच्याकडे असेल तर मग ते पण असेल, पण आता कसं असेल, पण काही गडबड लक्षात पण आलं नसेल कदाचित, माहिती नाही. आता काकी व्हिडिओ बघतील तेव्हा पण अवघं कृतिका करत होत आपण केलं नाही, पाठीच नाही भेटली, असं झालं. ठीक आहे, पण ठीक आहे, बारशाला ठेवू आम्ही. मग मला सांग, हा जो 10 दिवसाचा 10-12 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे तुझा? म्हणजे तुला असं, म्हणजे मला एक सांग, ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आपण ज्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर असे फिरत होतो, म्हणजे भांडत होतो, तेव्हा तुला काय वाटतं? म्हणजे तुला भांडत थोडी होतो, म्हणजे जे पण म्हणजे डॉक्टरांची नर्स एजन्सी वाटत होतो तेव्हा, म्हणजे खूपच मचमच तर भरपूर केली सगळ्यांसोबत आम्ही. म्हणजे सॉरी असा वर्ड नाही वापरला पाहिजे, पण ऍक्च्युली राडे खूपच झाले. त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण भांडलो सगळं. पण लिटरली म्हणजे असं म्हणतात ना की देवाला सगळं माहिती असतं, तर सगळं आधीच ठरवतो. ते तसं त्यांनी असं बायला आणि मला असं आणून ठेवलेलं तिकडे की जे म्हणजे खरंच मी स्वतःच सांगते, तिची स्तुती करायची म्हणून नाही. मी एकटी असती किंवा ती एकटी असती तरी पण ते पॉसिबल नसतं झालं. आम्ही दोघी होतो ना, म्हणून ते एकमेकींना विचारून ह्या डॉक्टरला फोन करूया, इकडे फोन करूया, मग इकडे हलवूया का, मग तिकडे करूया का, हे सगळं मॅनेज झालं. म्हणजे ही अशी एवढी अशी डिसिजन मेकिंगची वेळ कधी माझ्यावरती एवढी आली नव्हती. आणि ते पण असं की तुम्ही 10 मिनिटात डिसाईड करा कुठे न्यायचंय ते आणि आम्हाला सांगा. म्हणजे एकतर आम्ही आधीच गॅसवर, त्याच्यावरती ते सांगतात 10 मिनिटात आम्हाला तुमचं डिसिजन सांगा, तुम्हाला जर ठेवायचं असेल तर ठेवा, नाहीतर मग दुसरीकडे जर मुलांना शिफ्ट करायचं असेल तर तिकडे ना. मग हे असं म्हणजे अटीतटीचा सामना म्हणतात ना, तसं ते असं पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं मला. किती बोलली, म्हणजे मी पहिल्यांदा मला वाटलं बोलणारच नाही, बोलली, भरपूर बोलली. आता तू तर विचारलं मला एवढं, तर मी सांगितलं मला जे आलं अनुभव. बारसा कधी आहे? बारसा ऍक्च्युली आम्हाला खरंच लक्षात नाही आलं, तर 12व्या दिवशी करणार होतो, म्हणजे 9व्या दिवशी 5वी आणि शुक्रवारी बारसं. पण मग ती मुलं जसं माहितीये की लहान आहेत खूपच, आणि मधला दिवस येत होता. आता 5वीलाच कसा वीकडे झाला, त्याच्यामुळे ते गावकर काका वगैरे त्यांना पण यायला थोडा त्रासच झाला, ऑफिसमधून डायरेक्ट आले ते. म्हटलं मग पुन्हा शुक्रवारी कसे येतील कोणी ठेवलं तर. मग आपण म्हटलं की 21व्या दिवशी ठेवूया. ऐन रविवारच येत होता आणायचे, मग म्हटलं 21व्या. पण मग तेव्हा पण असं लक्षात आलं, म्हणजे काकींनीच सुचवलं, आम्हाला एवढं डोक्यात नाही आलं. तर ती बाळा ॲक्च्युअलमध्ये अजून लहानच आहेत, म्हणजे त्यांचं वेट वाढलं पाहिजे, ते थोडेसे कॅपेबल झाले पाहिजेत ना, कारण बारशाला येणार तर अगदीच 2 माणसं येणार नाहीत. मग ते घेतील त्यांना, ते पाण्यातून जे बाळांना वरखाली करायचं असतं तेव्हा पण तर 5-6 माणसं पकडतील त्यांना. मग तेव्हा ती थोडी स्ट्रॉंग पाहिजे ना, लगेच इन्फेक्शन झालं नाही पाहिजे असं आम्हाला डॉक्टरांनी सांगून पाठवलं होतं. आणि मग लगेच 21व्या, मग म्हटलं घाई कशाला, मग 6 महिन्यांनी बारसं करणार आहे, मग 6 महिन्यांनी जी डेट येईल मग तो रविवार पकडून किंवा काय असं आता विचारतील आई भटाला, आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांना विचारून जसा मुहूर्त आणि दिवस येईल त्याप्रमाणे करणार. म्हणजे 21व्या दिवशीचं पण कॅन्सल केलं आम्ही. म्हटलं की थोडेसे त्यांना जरा होऊ देत मोठं, त्यांचं थोडं वेट वगैरे आलं. सध्या वेट काय मुलीचं वेट? मुलीचं वेट आता म्हणजे ती जन्म झाला तेव्हा 2.2 होतं, 2 किलो 200 2 किलो 200 ग्रॅम होतं. तर तिच्या नंतर मग 3ऱ्या-4थ्या दिवशी जेव्हा त्यांना इकडे काचेमध्ये ट्रीटमेंट त्यांचं चालू होतं तेव्हा त्यांचं वेट कमी झालं होतं. तर आम्हाला पण टेन्शन आलं होतं की वेट कसं कमी होतं, पण त्यांनी सांगितलं की
म्हणजे पोटात असतात तेव्हा कशी गर्भामध्ये पाणी असतं ना आपल्या शरीरात, त्याच्यामुळे ते वेट वाटतं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा पहिल्या एका आठवड्यामध्ये बाळाचं वेट हे कमी जास्त होतं. त्याच्यामध्ये काय त्यांचं वेट कमी झालंय किंवा ते वीक झालेत असं होत नाही असं सांगितलं. मग तेव्हा आम्ही नॉर्मल झालो. मग तिचं तेव्हा 2 वरून किती 200 वरून 900 वरती आलेलं. तर आता तिचं करंट वेट म्हणजे 2 किलो आहे आणि बाळाचं 600 आहे. 600 ना हो. पण मला एक सांग म्हणजे आता बघ ठीक आहे 2 मुलांना सांभाळणं डिफिकल्ट होतं ना म्हणजे खूप. ते तर आहेच, डिफिकल्ट तर आहेच. म्हणजे ॲक्च्युली असं होतं की दोघांना एकाच वेळेस भूक तर एकाच वेळेस लागते. जुळे आहेत म्हणून नाही, तिथं बाळं आहेत ना, मग त्यांना भूक एकाच वेळेस लागते. मग आता असं होतं की आता त्यांनी आम्हाला थोडंसं ऑप्शन म्हणून पावडरचं दूध पण दिलेलं आहे, पण स्ट्रिक्टली नाही सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी ती सिस्टरच सांगताना ती एवढी छान होती. म्हणजे तिच्याबरोबर पण बायचं आणि माझं भांडण झालं होतं. पण ती आम्हाला जाताना म्हणते आम्ही का ओरडतो, कारण आम्हाला 3-4 वेळेस तुम्हाला सांगावं लागतं, तेव्हा जाऊन तुम्ही समजतात. आम्हाला पण तुम्हाला ओरडायला आवडत नाही. नाही मी तुला सांगतो कारण काय तिकडे ना म्हणजे आता ठीक आहे खूप गावातली लोक मग तिने तेच सांगितलं की ते आम्ही लिटरली ओरडून सांगतो 4-5 वेळेस तरी सुद्धा ते बाळांना दाखवायला येत नाही. म्हणजे त्यांना जी डेट दिलेली असते तेव्हा नाही येत किंवा काय नाही. आणि मग आम्हाला कळणार कसं, त्या गावात काही सुविधा नसते की ज्यांच्याकडे ते दाखवतील. कधी कधी असं नाही की सॉरी, पण कधी कधी असं होतं की त्या बाळांना काही त्रास झाल्यामुळे ती हे पण होतात, मग ते सुद्धा त्यांना कळत नाही. पण मला एक सांग हे जे हॉस्पिटल आहे खरंच खूप चांगलं हॉस्पिटल. म्हणजे आपल्याला आयडिया पण नव्हती की नव्हतं माहिती. त्या काकींना खरंच थँक्स बाबा, त्यांना मी भेटलीच नाही नंतर. ॲक्च्युली आम्ही तिची डिलिव्हरी झाली आणि नंतर आम्हाला हे शिफ्टिंगचं वगैरे समजलं की दुसरीकडे न्या किंवा काय. तर तिकडे ज्या साफ करणाऱ्या काकी होत्या, क्लिनिंग वगैरे बेड करून देणाऱ्या, कुठे जिथे तिची डिलिव्हरी झाली वैष्णवीमध्ये, तर तिकडे त्या काकींनी सांगितलं की हो प्रायव्हेटमध्ये पैसे खूप असतात ना, तुम्ही उल्हासनगरला का नाही बघत. कारण आम्ही तेव्हा त्या कळव्याच्या हॉस्पिटलचं म्हणजे बोलत होतो दोघीजणी. तर म्हणाले उल्हासनगरला पण आहे सेंट्रल हॉस्पिटल, गव्हर्नमेंटचंच आहे, तर तुम्ही तिकडे जर ओळख असेल तर बघा, म्हणजे घेतील का नाही, डायरेक्ट गेल्यावरती घेतील की नाही तर जा ना तिकडे. असं त्यांनी आम्हाला जस्ट एक बोलतात ना आयडिया द्यायची म्हणून असं बोलल्या. आणि आम्ही फटाफट ते सर्च केलं, तिथे ती NICU फॅसिलिटी आहे की नाही ते बघितलं आणि म्हटलं डायरेक्ट आधी जाऊन विचारूया. कारण बाळांना नेऊन मग त्यांनी पुन्हा नाही सांगितलं किंवा काय, तर त्यांना म्हटलं त्यांनी तात्पुरतं यशोनंदनमध्ये ऑक्सिजनवरती ठेवलं. तिकडे यशोनंदनमध्येच रात्रभरासाठी तिथे ठेवलेलं. कारण वैष्णवीमध्ये त्यांनी सांगितलं काहीच सोय नाहीये. मग म्हटलं की आपण जाऊन येऊया आणि करूया. पण बरं झालं ते, थँक्स त्या काकींना खरंच की त्यांनी सांगितलं कळलं. कारण आम्हाला काही डोक्यातच ना, आम्ही कळवा आणि ठाण्याचाच विचार करत होतो आणि तिथे दोन्हीकडे नाही झालं तर वाडिया. कारण ते 3च ऑप्शन आम्हाला माहिती होते. ह्या उल्हासनगरचं माहितीच नव्हतं की तिकडे आहे आणि किंवा काय जाऊ शकतो. पण बरं झालं त्यांनी सांगितलं, म्हणजे भरपूर धावपळ वाचली आमची. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुला खरंच थँक्यू रे. चल रे. आणि हो अजून एक गोष्ट, आम्ही 24ला कोल्हापूरला, म्हणजे माझी विठ्ठलवाडीवरनं बस आहे, कोल्हापूरला मी येणार आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर जर कोणी कोल्हापूरचं म्हणजे काय आयडिया, म्हणजे मी गेलोय 2 वेळा, तेव्हा लहान होतो, आता थोडा लग्न झालं, खूप जास्त नाही लहान होतो, 8th स्टँडर्डमध्ये होतो 2nd टाइम जेव्हा गेलेलो. आणि आता खूप वर्षांना चाललोय मी. माझ्या मम्मीचं म्हणजे असं कसं होतं माहिती, आम्ही जेव्हा, आता थोडंसं कन्फ्युजन आहे ते मी तुम्हाला नंतर कधी सांगेन, पण आता देवाचं म्हणजे दर्शन घ्यायला जायचं महालक्ष्मीचं, बस एवढंच सांगतोय. जर आम्ही कोल्हापूरला येणार आहे 25ला, जर कोणी असाल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण थोड्या वेळासाठी तरी भेटू, कारण मी जास्त दिवस थांबणार नाहीये, मी लगेच निघणार आहे. तर कोण असेल कोल्हापूरचं नक्की सांगा मला, ठीक आहे. चला ह्याच नोटवरती छोटासा करतो. आणि हो काय म्हणतात त्याला, उद्या संक्रांत आहे, तर कोणी तिळाचे लाडू वगैरे केले असतील आणि आम्हाला पाठवण्याची इच्छा असेल तर पाठवून द्या. इंगडी बनवले नाहीत म्हणून. चला टेक केअर. बाय बाय. बाय बाय.